नंतर 60%च खर्च करा या पद्धतीचा पहिला GR आला. तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही आर्थिक नियोजन पूर्ण कोलमडलेलं आहे हे एकूण दिसून येते. कारण की बजेट झाल्यानंतर 60%च खर्च करा या पद्धतीचा पहिला GR आला. तिथंच सगळ्या बजेटला कात्री लागली आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि लाडकी बहीण निवडणुकीनंतर सावत्र झालेले हे आम्ही सातत्यानं सांगतोय. आता एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे मिळालेले नाहीत. 2100चं स्वप्न अजून स्वप्नातच त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि आता तर खुद्द मंत्रीच म्हणतायत की माझा विभागच बंद करा. म्हणजे सामाजिक न्याय विभाग हा जुना विभाग आहे जो न्याय देण्याचा प्रयत्न प्रवर्गाला या ठिकाणी करतो, तोच बंद करा. एवढं मोठं वक्तव्य जर मंत्री करत असतील तर मग घडी किती विस्कटलेले हे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येतं. नाही, काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी देखील बोलताना कबूल केलं की आम्हाला निधीची कमतरता आहे किंवा आमची कसरत सगळं सांभाळताना होते इतर विभागांना. नाही, म्हणजे निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती ती घोषणा करताना त्याचा विचार केला नव्हता का की या सगळ्या गोष्टीचं आर्थिक नियोजन पुढं करावं लागणार आहे. म्हणजे फक्त मतं घ्यायसाठीच या घोषणा झालते असं संजय शिरसाटांच्या एकूण वक्तव्यातनं आणि ह्याच्यावरून दिसून येते. पत्रकार बैठक घेत असताना कर्जमाफी संदर्भात विधान केलं की कोणी आश्वासन दिलं? मला नाही, आता ज्यावेळी सरकारमध्ये सन्माननीय अजितदादा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत, सामुदायिक जबाबदारी असते. ज्यावेळी एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्यावेळी म्हणतात ही सामुदायिक जबाबदारी आहे. मी उत्तर देतोय म्हणजे ते सामुदायिक आहे असं तिघंही म्हणतात. मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू. तोच व्हिडिओ आम्ही परत सगळ्यांना दाखवतोय की तुम्ही बोलला होतात ते करा, एवढीच आमची मागणी आहे. जे शब्द तुम्ही निवडणुकीच्या आधी मतं घेण्यासाठी केला होता तो वापरला. कदाचित अजितदादा बोलले नसतील, परंतु आता सरकारमध्ये तुम्ही आहात. सरकारच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळी त्या ठिकाणी भूमिका घेतली होती निवडणुकीपूर्वी, ती तुम्ही पूर्ण करा. पण यामध्ये एकवाक्यता नाही असं दिसतं स्पष्टपणे. नाही, आता त्यांनी बोलताना तसंच वाटते कारण की मी बोललो नाही याचा अर्थ माझी जबाबदारी नाही. पण एकूणच त्यांना सावरून घेण्याच्या बाबतीमध्ये असं दिसतंय माहितीमध्ये की ते अजितदादा म्हणतात मी कर्जमाफीबद्दल बोललो नाही पण देणार नाही असं ते म्हणालेले नाहीत, असं एक समर्थन. नाही, मग निवडणुकीची वाट बघायला लागलाय काय? मग माझं काय म्हणणं आहे की विधानसभा बरखास्त करा, निवडणुका लावा, कर्जमाफी करा. निदान शेतकऱ्यांची कर्जमाफी निवडणुकीसाठीच थांबले असतील तर मला वाटते मग निवडणुका लावा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी तरी होऊ दे. म्हणजे फक्त निवडणुका म्हणजे 4 वर्षानंतर निवडणुका लागल्यावर आम्ही करणार असं नाही, जाहीर करा तसं शेतकऱ्यांना. म्हणजे निदान शेतकरी आज जो अडचणीत आहे त्याला कळलं की आमच्या अडचणीच्या काळाची मदत नाही आहे तर निवडणुकीच्या मतासाठीही मदत आहे हे जाहीर करावं. 100 दिवसाचा परफॉर्मन्स मागला त्याच्यामध्ये नाही, 100 दिवसाच्या परफॉर्मन्सला काय अर्थ नाही आहे. म्हणजे टाईट निधी जो आहे तो खर्च झाला म्हणजे परफॉर्मन्स झाला असं म्हणता येणार नाही. त्यामुळं नेमकं लोकांना काय दिलं हे यातनं महत्त्वाचं आहे. सेवा कायदा तुम्ही केला, त्या सेवा कायद्याचा सप्ताह परवा झाला. सेवा कायद्यातनं किती लोकांचे प्रश्न सुटले, किती लोकांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडल्या गेल्या. मंत्रालयातली गर्दी कमी झाली का? जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची गर्दी कमी झाली का? उपोषणं या राज्यातली कमी झालीत का? म्हणजे प्रश्न आव असून शेतकऱ्यांचे असू देत, रोजगाराचे असू देत, हे राहिलेले आहेत. स्वतःच सर्वे करायचा आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याला काय अर्थ नाही. जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे केंद्राने. आपण पाहतो की राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला असं काँग्रेसचे नेते सांगतात, पण भाजपने म्हणतात की नाही तो आम्ही निर्णय विरोधक सक्षम नाही आहेत की त्यांच्या दबावामुळे असा निर्णय घ्यावा इतके. मला वाटते आता ते त्यांना लक्षात आलेलं आहे की याचं क्रेडिट राहुलजींना त्या ठिकाणी जाते म्हणून ते बोलतात. पण तो देशातल्या लोकांना माहीत आहे. गेले 5 वर्ष आमचे नेते राहुलजी याची मागणी करतायत की ज्यावेळी सेन्सस होईल, सेन्सस हा देशाचा एक थर्मामीटर असणार आहे आणि त्या थर्मामीटरवेळी जातीय जनगणना करावी. कारण की आज आमच्याकडे एक्झॅक्ट डाटा या ठिकाणी नाही. आम्ही ज्यावेळी देशातल्या योजना राज्या जिल्ह्यामध्ये जातात त्यावेळी सेन्ससवर कुठल्या जातीचे लोक कुठं आहेत त्याच्यासाठी जातीय योजना आपण अनुदानं या ठिकाणी देतो आणि ज्याची या ठिकाणी संख्या आहे त्याच्याप्रमाणे त्याला भागीदारी मिळाली पाहिजे, हीच भूमिका राहुल गांधींची आहे. आणि मला वाटतं यातून देशाचं चित्र तर बदलेलच, परंतु महाराष्ट्रामध्ये हक्काचं जे मराठा समाजाचं आरक्षण आहे
त्याला देखील या ठिकाणी चालना मिळू शकते. तर शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये काही शेतकऱ्यांनी चंद्रकांत दादांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी न बोलता तर वादाचा प्रसंग त्या ठिकाणी झाला. आपली देखील आता दादांचा स्वभाव आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. दादा ताबडतोब हायपर होतात. त्यामुळे माझी विनंती आहे त्यांना की शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतली पाहिजे, त्यांचं भावना समजावल्या पाहिजेत. रत्नागिरी नागपूर हायवे असताना या हायवेची गरज नाही. सांगलीचा मेळावा आमचा 4 तारखेला होता, परंतु दुर्दैवानं तो पुढं आम्ही ढकलला आहे. परंतु पुढच्या 3 दिवसामध्ये राज्याची ऑनलाईन बैठक आम्ही घेतो. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता विरोध त्या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक ठिकाणी विरोध या रस्त्याला. मग अजून मला कळत नाही शासन आग्रह का करते. आणि म्हणून आमची भूमिका ठाम आहे, गरज नसलेला रस्ता नको. नमामि पंचगंगेच्या निमित्ताने नाही, पंचगंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न अनेक वर्ष चर्चेत आहे. आमच्या काळामध्ये आम्ही DPR त्याचा केला होता, त्याला निधी मिळणं हा प्रयत्न होता. मधल्या काळामध्ये केंद्रातून निधी मिळावा असा प्रयत्न होता, परंतु कृष्णा बेसिनचा पार्ट पंचगंगा आहे का असा एक वादातील मुद्दा त्या काळामध्ये केंद्रानं काढला होता. आणि म्हणून मला वाटतं आता वेगळ्या पद्धतीनं फक्त पंचगंगा अशा पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे. दुसरं, नदी खोलीकरणाची जी काही योजना राज्य शासनाची आहे त्यामध्ये मध्यंतरी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगितलं की पंचगंगेपासून त्याची सुरुवात करा. कारण की आज या नद्या रुंदी खोलीकरण केल्याशिवाय या सगळ्या गोष्टी म्हणजे पुराच्या दृष्टीनं असू दे किंवा प्रदूषणाच्या दृष्टीनं असू दे हे होणार नाही. तर आमची विनंती आहे की लवकरात लवकर याचा निर्णय व्हावा. आढावा घेत असतो आणि मानधन जे वेळेवर त्यांच्यापर्यंत उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातून विभाग आम्ही त्याच्यावर अतिशय बारकाईने लक्ष केंद्रित करून असतो. महिना टू महिना त्यांचं मानधन जे आहे हे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो. त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो. पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं आणि आम्ही त्या संदर्भामध्ये अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे प्रॉपर त्याच्यावर